शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून सावंतवाडी संस्थान अस्तित्वात होते। कोकणातील एक ऐतिहासिक आणि सर्व प्रतिस्पर्धी सत्तांना पुरून उरलेले संस्थान म्हणून सावंतवाडी संस्थानाची ओळख आहे। या संस्थानाच्या खेम सावंत भोसले घराण्याच्या स्नुषा सौ श्रद्धाराजे भोसले आता सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्याने हा सारा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आलाय। भाजपने सौ श्रद्धाराजे भोसले यांना सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। सावंतवाडीतील या राजघराण्याने सदैव आध्यात्मिक, कला आणि शिक्षण या क्षेत्रात आजवर भरीव कामगिरी केली। महाराष्ट्राच्या इतिहासातील सावंतवाडी संस्थानाचे महत्त्वपूर्ण स्थान ध्यानी घेऊन भाजपने सौ श्रद्धाराजे भोसले यांना सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। सावंतवाडी संस्थानाच्या सावंत भोसले राजघराण्यातील खेम सावंत दुसरे यांनी इसवी सन 1692 मध्ये सुंदरवाडी येथे आपली राजधानी स्थापन केली। सावंत भोसले राजघराणे हे मूळचे राजस्थानचे राजपूत घराणे। त्यावेळी या घराण्याच्या पूर्वजांनी दख्खन आणि कोकण प्रांतात येऊन बस्तान बसवले आणि राज्य स्थापन केले। अतिशय कठीण परिस्थितीत देखील विविध बादशहांना तोंड देत सावंत भोसले राजघराण्यांनी सावंतवाडीचे संस्थान जिद्दीने सांभाळले। शिवाजी महाराजांच्या काळातही सावंतवाडी संस्थान मजबूतीने उभे होते। शिवाजी महाराज हे देखील राजस्थानातील राजपूत घराण्यातील होते। साहजिकच शिवाजी महाराजांनी सावंतवाडीचे राजे यांचे संबंध सलोख्याचे राहिले आणि मराठेशाहीच्या झंझावातात देखील सावंतवाडी संस्थानाचा ध्वज डौलदारपणे फडकत राहिला। सावंतवाडी संस्थानाच्या राजगादीची स्थापना खेम सावंत यांनी केली। त्यांच्या शौर्याची दखल घेत विजापूरच्या बादशहाने त्यांना देशमुखीची सनद दिली। त्यानंतर शिवाजी महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडीचे सावंत भोसले घराणे यांचे स्नेहबंध जुळले। दोन्ही राजघराणी मूळची राजपूत असल्याने सर्व काही सुरळीत झाले आणि सावंतवाडी संस्थान हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अबाधित राहिले। खेम सावंत यांनी पराक्रमाच्या बळावर आणि विजापूरची आदिलशाही कमकुवत झाल्याची संधी साधून सावंतवाडी परिसरात सत्ता प्रस्थापित केली। तसेच खेम सावंत यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले। खेम सावंत यांनी राज्यकारभार करताना सावंतवाडीतील जनतेचे सदोदित हित पाहिले, त्यामुळे सावंतवाडीचा विकास झाला। खेम सावंत यांनी पर्यटन, शिक्षण आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले, त्यामुळे सावंतवाडी संस्थानाची भरभराट झाली। या सावंतवाडी संस्थानच्या खेम सावंत बापूसाहेब महाराज, राजमाता पार्वती देवी राजेसाहेब, शिवराम राजे भोसले, खेम सावंत सहावे, राजमाता सत्वशीला देवी भोसले यांनी राजकारणात तसेच सावंतवाडीच्या विकासासाठी फार मोठे कार्य केले। या ऐतिहासिक राजघराण्याच्या सौ श्रद्धाराजे भोसले या स्नुषा होत। सावंतवाडी राजघराण्यातील तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी त्यांचा 2019 मध्ये विवाह झाला आणि त्या सावंतवाडीत आल्या। सौ श्रद्धाराजे भोसले या उच्च शिक्षित आहेत। त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांचे सर्व शिक्षण अमेरिकेमध्ये झाले। सौ श्रद्धाराजे भोसले या गुजरातमधील राजपूत घराण्यातील होत। सावंतवाडीत आल्यावर त्यांनी मराठी शिकण्यास प्रारंभ केला। मराठी शिकण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे। आपल्या घरातील मुलगी परक्या मुलखातून गेली तरी ती मोडक्या तोडक्या शब्दात तेथील भाषा शिकण्याचा प्रयत्न करते। तसेच गुजरात आणि अमेरिका येथून आलेल्या या सुनबाई मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यात गैर काही नाही। खरे तर त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवे असेच मत सावंतवाडी परिसरातील बंधू भगिनी व्यक्त करतात। याबाबत बोलताना खुद्द सौ श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितले की मी मूळची गुजरातच्या राजपूत घराण्यातील, माझा जन्म मुंबईतील, परंतु सर्व शिक्षण अमेरिकेत झाले। आता मी मराठी शिकते आहे। माझे मोडके तोडके मराठी आपण सर्वांनी गोड मानून घ्या। या सावंतवाडी संस्थानाचा इतिहास दैदिप्यमान आहे, त्याला साजेसा या सावंतवाडीचा आपण दिमागदार विकास करूया। या कामी मला सर्वांनी सहकार्य द्यावे। अशा शब्दात त्या जेव्हा आपली भावना व्यक्त करतात तेव्हा सावंतवाडीतील जनता त्यांना आपुलकीने साथ निभावण्यासाठी पुढे येते। एकूण काय तर सावंतवाडी परिसरात सध्या सावंतवाडी राजघराण्याच्या स्नुषा सौ श्रद्धाराजे भोसले यांची विलक्षण क्रेज आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।